वसई विरार महापालिकेची महासभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती। यावेळी एका भाजप नगरसेवकाने महिला उपायुक्तांनी केलेल्या चुकीमुळे एका म्हणीचा वापर केल्याने त्या उपायुक्तांच्या आडनावाशी साधर्म्य असल्यामुळे त्यांना ती गोष्ट मनाला खटकली आणि त्याच वेळी त्या आयुक्तांच्या समोर भर सभेत ढसाढसा रडल्या। एक डॉट चुकून राहिला तर काय झालं असं बोलून आयुक्ताने सारवासारव करून कोणीही आमच्या अधिकाऱ्यांच्या पर्सनल गोष्टींवर जाऊ नये, या महापालिकेचा प्रमुख म्हणून कोण ऐकत नसेल तर मला सांगावं असं आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी महासभेत सांगितलं। आपण त्यांना सांगितलेलं का तो स्थगित आहे, तो डिटेल काढा, त्याचं कॅल्क्युलेशन करा, त्याच्यामध्ये कशी पद्धत आहे काय पद्धत आहे ती बघायला सांगितलेलं आहे। बरोबर आहे? आपण काय बोलू का? बोलू 2 मिनिटं आज बोलायलाच नाही। कॉमेंट्स फक्त नको, तुम्ही चूक असेल ती दाखवून घ्या पण कॉमेंट्स नको। ठीक आहे, एक मिनिट। आयुक्त साहेब आता आहे तो विषय काही राडारोडा किंवा अन्य विषयावर ते आयुक्त साहेब स्वतः बोलतात। माननीय सभागृह, आता जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी सगळ्यांच्या निदर्शनास आणायचे। तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काही पद्धतीने जर ऑफिसर्सवर पर्सनल अटॅक होत असेल, शेवटी ते पण अधिकारी आहे आणि ते काही स्वतःसाठी इथे नाही आहे, ते वसई विरार महानगरपालिकासाठी आहे, हे आपल्याला पण जाणीव असली पाहिजे। स्पेशली जे काही पर्सनल कमेंट्स मागचे जीबी मध्ये आणि आजचे जीबी मध्ये पण काही आले ते मी काही उल्लेख करणार नाही, पण हे अपेक्षित नाही आहे मान्य सभागृहाशी की, कारण की हे एक आणि कुठलाही प्रशासनचा विषय असेल तर मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे, कुठलाही डीएमसी नाही आहे। माझी जबाबदारी आहे, कुठली चूक झाली तर आय एम रिस्पॉन्सिबल। तर माझी एवढे सगळ्यांना एक विनंती, नम्र आव्हान सुद्धा आहे की कृपा करून कुठल्याही अधिकारीवर पर्सनल कमेंट्स किंवा पर्सनल अटॅक करू नका। प्रशासनाबद्दल जे काही आपल्याला माहिती पाहिजे मी उत्तर देतो, मी आयुक्त आहे, आय एम दी हेड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। तर यापुढे प्लीज असे काही पर्सनल अटॅक प्लीज करू नये। काही इश्यू असेल, आयुक्त इज देअर, आयुक्तला तुम्ही प्रश्न मांडा, आयुक्त उत्तर देईल तुम्हाला, पण कोणाला। आणि बघा, चूक होते, माणूस आहे, काही डॉट जर राहून गेला त्याच्यामुळे म्हणजे आय डोंट थिंक तेवढा मोठा विषय आहे का? सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे वाचलेले आहे की आपलं बजेट किती आहे। 5630 कोटी म्हणजे गंमतचा भाग वेगळा, पण त्याचा काही सेन्स नाहीये। म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, एक डॉट जर राहून गेला तर म्हणजे असं काही कंटेम्प्ट वगैरे झाला नाहीये, इट इज जस्ट अ लेटर। माणसाकडनं चूक होते, एक डॉट राहून गेला, तेवढा काही मोठा विषय मला वाटत नाही। आणि त्याच्यामुळे जर कोणी अधिकारीला फार त्याच्यामुळे जर त्रास होत असेल तर कृपा करून ते अवॉइड केलं पाहिजे।